सर्वांना माझा सविनय जय भीम, नमो बुद्धाय. वर्कशॉप यूट्यूब चॅनलच्या सर्व टीमला प्रथमतः माझं अभिनंदन, तसेच त्यांच्या या सुप्त उपक्रमास हार्दिक शुभेच्छा. मी मधुकर सदाशिव लांडगे, सध्या बँकेत कार्यरत आहे. मुंबई विद्यापीठातून BCom, LLB तसंच IIBF येथून CIIB अशी वाटचाल आहे. आणि या वर्कशॉप यूट्यूब चॅनल द्वारा जे सुप्त उपक्रम केले जातात ते खरंच आपणा सर्वांना खूप मदतीस ठरतील. याच कार्यक्रमात आजची कडी जी आहे ती म्हणजे एका राष्ट्रीयकृत बँकेत सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 1000 क्रेडिट ऑफिसर्स 1000 क्रेडिट ऑफिसर्स ची वेकन्सी डिक्लेअर झालेली आहे. त्याची जाहिरात आलेली आहे आणि या संदर्भात आपण पुढचे 35 ते 40 मिनिटं त्याबद्दल मी संपूर्ण माहिती आपणा सर्वांस देऊ इच्छितो. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही पब्लिक सेक्टर बँक संपूर्ण देशात जवळपास 4500 शाखा आहेत आणि या बँकेचा संपूर्ण बिझनेस 6,68,000 करोड रुपये आहेत आणि या बँकेत 33,000 प्लस एम्प्लॉईज आहेत. बँकेची डेव्हलपमेंट फार चांगली झालेली आहे आणि प्रत्येक एम्प्लॉईची एंगेजमेंट आणि त्यांचा वेलबिंग हे सुद्धा बँक अगदी चांगल्यापणे पाहत आहे. त्यामध्ये करिअर प्रोग्रेशन आहे, रेकग्निशन आहे, रिवॉर्ड्स दिले जातात, LTC लीव बेनिफिट्स आहेत, रिएम्बर्समेंट ऑफ एक्सपेन्स आहे आणि सबसिडाइज्ड लोन्स दिले जातात एम्प्लॉईजना, मॅटर्निटी पॅटर्निटी लीव आहे आणि अशा प्रकारे सर्वच वेलनेस बेनिफिट्स दिले जातात. तर आपल्या विषयावर येत असताना 1000 क्रेडिट ऑफिसर्सची जाहिरात ॲडव्हर्टाइजमेंट सेंट्रल बँक ऑफ इंडियाने दिलेली आहे. याची स्केल म्हणजे स्केल 1 असणार आहे, ज्यांना असिस्टंट मॅनेजर म्हणून संबोधलं जातं. याची बेसिक पे 48,480 रुपीज राहणार आहे आणि एकूण पगार हा रुपीज 86,000 पर मंथ आजच्या दिवशी कॅल्क्युलेशन केला तर इतका होतो. ही पोस्ट जी आहे ती खालील प्रकारे त्याची डिव्हिजन आहे, रिझर्वेशन्स आहेत. SC साठी 150 वेकन्सीज आहेत, ST साठी 75 वेकन्सीज आहेत, OBC साठी 270 वेकन्सीज आहेत आणि इकॉनॉमिक वीकर सेक्शनला 100 वेकन्सीज आहेत आणि जनरलला 405. अशा प्रकारे ही टोटल 1000 क्रेडिट ऑफिसर्सच्या वेकन्सीची जाहिरात आलेली आहे. पहिल्यांदा आपण पाहूया याचे क्रायटेरिया काय आहे आपण त्यासाठी एलिजिबल होण्यासाठी. पहिला क्रायटेरिया म्हणजे वय, मिनिमम न्यूनतम 20 वर्ष आणि मॅक्सिमम 30 इयर्स म्हणजे 30 वर्ष. याचा अर्थ असा होतो की ज्यांचा जन्म 30/11/1994 पूर्वी झालेला नसावा आणि 30/11/2004 नंतर झालेला नसावा. ऑफकोर्स याच्यामध्ये आपल्याला वयाची शिथिलता पण अवेलेबल आहे, रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट.
SC आणि ST करता रिलॅक्सेशन जे आहे ते 5 इयर्स आहे, 5 वर्ष. OBC नॉन क्रिमी लेयर करता 3 वर्ष आहे आणि दिव्यांग व्यक्तींकरता 10 वर्ष शिथिल करण्यात आलेला आहे. तसंच विडो किंवा डिवोर्स्ड वुमनसाठी पण वयाची अट शिथिल करण्यात येते. वयाची अट झाल्यानंतर आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. हे वय आणि क्वालिफिकेशन दोन्ही 30 नोव्हेंबर 2024 या तारखेला गृहीत धरलं जातं. एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये डिग्री, ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे एखाद्या रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट मधून आणि त्यात 60% मार्क्स मिनिमम किंवा इक्वलंट प्राप्त झालेले असावेत. सो 60% मार्क्स. ऑफकोर्स SC, ST, OBC आणि दिव्यांग व्यक्ती पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज यांना ते शिथिल करण्यात आलेलं आहे. 60% ऐवजी 55% मार्क्स असतील तरी ते एलिजिबल होतात. त्यानंतर एक बँकिंग मध्ये येण्यासाठी महत्त्वाचा जो क्रायटेरिया आहे योग्यतासाठी तो आहे क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट CIR, जे की क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी प्रत्येक व्यक्तीला देते. CIR स्कोर किंवा सिबिल स्कोर हा 650 किंवा अधिक असावा. ऑफकोर्स एखाद्या कॅन्डिडेटचं बँकेत अकाउंट नाहीये, कुठेही लोन घेतलेलं नसेल तर त्यांचा सिबिल स्कोर अवेलेबल नसतो, अशी कंडिशन सुद्धा चालेल. पण जर सिबिल स्कोर अवेलेबल आहे तर तो 650 किंवा जास्त असावा. आता मूळ सिलेक्शन प्रोसेसकडे आपण वळूया की हा नवीन जो उपक्रम बँकांनी सुरू केलेला आहे थोडा बदल याच्यात आहे जो की स्टेज 3 आहे. हे 4 स्टेजमध्ये मी आपणास माहिती देणार आहे. तिसरी स्टेज जी आहे ही नवीन आहे बँकांमध्ये. आता पूर्वी तुम्ही परीक्षा ऑफिसर्सची पास झालात तर लगेच बँक इंडक्ट करून घ्यायची, रुजू करून घ्यायची. आता बऱ्याच बँकांनी असं सुरू केलेलं आहे की त्यांना स्किल्ड ऑफिसर्स हवेत. त्याकरिता परीक्षा पास झाल्याच्या नंतर ते कॅन्डिडेटला कोर्स करायला भाग करतात आणि तो कोर्स पास झाल्याच्या नंतर मग ते बँकेत त्यांना इंडक्ट करतात, रुजू करून घेतात आणि त्यांचा प्रोबेशन पिरियड सुरू होतो. तर असं आपण हा सिलेक्शन प्रोसेस ही नवीन आलेली एक जी टाईप आहे जी सर्वच बँका जवळजवळ आता ही ऑनलाईन एक्झाम, टेस्ट इंक्लुडिंग डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट, ऑनलाईन MCQs प्लस डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट. दुसरी स्टेज जी आहे ती पर्सनल इंटरव्ह्यू. तिसरी स्टेज आहे कंप्लीशन ऑफ PGDBF म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फिनान्स. PGDBF हे इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटीकडून पूर्ण करायचा असतो, जे बँक आपल्याला अलोकेट करते. त्यानंतर बँकेत इंडक्ट केलं जातं म्हणजे रुजू केलं जातं आणि 2 वर्षाचा इंडक्शन पिरियड ऑफिसरला लागू होतो. असे हे 4 स्टेज आहेत. आपण पहिल्या स्टेजमध्ये पुढे जाऊया, ज्यामध्ये ऑनलाईन टेस्ट इन्क्लुडिंग डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट बद्दल बोलूया. 4 प्रकारच्या MCQ पेपर्स असतात. आपण पूर्वी देखील अगर परीक्षा दिल्या असतील तर एक असते इंग्लिश लँग्वेज, त्याचे मार्क्स असतात 30 मॅक्सिमम आणि प्रश्न असतात 30, वेळ असतो 25 मिनिट. दुसरा पेपर जो असतो तो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, परिमाणात्मक योग्यता, त्याचे देखील 30 मार्क असतात आणि 30 प्रश्न असतात, 25 मिनिट असतात. नंतर तिसरं असतं रिझनिंग एबिलिटी, तर्क करण्याची क्षमता, त्याचे 30 प्रश्न आणि 30 मार्क, 25 मिनिट. आणि नंतर
सामान्य ज्ञान, जनरल अवेअरनेस. ऑफकोर्स हे जनरल अवेअरनेस फक्त बँकिंगशी निगडीत असतात. 4 पैकी इंग्लिश लँग्वेज पेपर हा पूर्णतः इंग्लिशमध्ये, आणि क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड, रिजनेबल एबिलिटी आणि जनरल अवेअरनेस हे इंग्लिश आणि हिंदी अशा दोन्ही भाषात असतात. याचे एकूण 120 मार्क आणि प्रश्न 120. याच ऑनलाईन एक्झामचा दुसरा पार्ट असतो डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट, ज्यात आपल्याकडून एक पत्र आणि एक एसे हा पूर्णतः इंग्लिशमध्ये लिहून घेतला जातो. त्याचे 30 मार्क असतात. एक लेटर, पत्र आणि एक निबंध. तर अशा प्रकारे हा ऑनलाईन टेस्ट इन्क्लुडिंग डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो. त्यात निगेटिव्ह मार्किंग MCQला नाही, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या परीक्षेमध्ये नाही आहेत. या परीक्षेमध्ये कट ऑफ न्यूनतम मार्क प्रत्येक टेस्टमध्ये आपल्याला मिळवायचे आहेत. तसंच ओव्हरऑल 4 MCQ आणि एक डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सुद्धा आपल्याला मिनिमम मार्क्स मिळवल्याच्या नंतर वेकन्सीजवर अवलंबून कट ऑफ डिसाइड केला जातो, आणि त्या लिस्टमध्ये, कट ऑफ लिस्टमध्ये आपण आल्याच्या नंतर आपण इंटरव्ह्यूज प्राप्त होतो. इंटरव्ह्यूचे मार्क पूर्णपणे 50 असतात. यात मिनिमम क्वालिफाईंग 50% म्हणजे कमीत कमी 25% मार्क जनरल आणि इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या कॅन्डिडेटसाठी, आणि 50 पैकी 45% SC, ST, OBC, पर्सन विथ डिसॅबिलिटी, दिव्यांग व्यक्ती याकरता असतात. इंटरव्ह्यू 50 पैकी जनरल आणि EWSला 50% आणि SC, ST, OBC, PWDना 45%. बेस्ड ऑन ऑनलाईन टेस्ट विथ डिस्क्रिप्टिव्ह पेपर अँड इंटरव्ह्यू नंतर आपण या एलिजिबिलिटीमध्ये सिलेक्ट होतो. याची एक फायनल लिस्ट वेकन्सीला धरून तयार केली जाते, आणि ऑफकोर्स या कॅन्डिडेटचं सगळे डॉक्युमेंट्स पुन्हा व्हेरीफाय, चेक केले जातात. मेडिकल टेस्ट घेतली जाते, आणि त्याच्यानंतर हा जो तिसरा टप्पा असतो, जो मी तुम्हाला बोललो होतो नवीन बँकांमध्ये आलेला आहे. पहिला ऑनलाईन टेस्ट, दुसरा पर्सनल इंटरव्ह्यू, आणि तिसरा जो आहे तो पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स. कॅन्डिडेट्सना जे लिस्टमध्ये आफ्टर ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यू पात्र झालेले आहेत, त्यांना ह्या डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करण्यासाठी इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटी, बँक लिस्ट दिली जाते. आणि हा जो कोर्स आहे हा 1 वर्षाचा आहे. सर्वांना विनंती आहे की कृपयाची चांगली नोंद घ्या, कारण हे थोडा प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या परीक्षेत पूर्वी नव्हता, आता हा नवीन एक स्टेप आहे. हा PGD BF कोर्स हा 1 वर्षाचा असतो, ज्यात 9 मंथ्स क्लासरूम ट्रेनिंग असते आणि 3 मंथ्स ऑन जॉब ट्रेनिंग असते. हा कोर्स करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटीशी आपल्याला संलग्न करून देते. हा 1 वर्षाचा कोर्स करत असतानाच एक छोटासा डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स IIBFचा कोर्स आपल्याला करायचा असतो. पुन्हा विनंती आहे, सर्वांनी पूर्णपणे लक्ष देऊन या नवीन स्टेप जो बँकिंगमध्ये रिक्रुटमेंटमध्ये आलेला त्याबद्दल ऐकून घ्यावे. या कोर्ससाठी PGDBF, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स, यासाठी जी फी आहे ती 3 ते 4 लाख आहे. 3 ते 4 लाख ही फी आहे. या फीमध्ये लॉजिंग, बोर्डिंग आणि एज्युकेशन फी अशी मिळून पूर्ण 1 वर्षाकरता आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स करण्यासाठी 3 ते 4 लाख रुपये, आणि हे जे इन्क्लुडिव्ह आहे लॉजिंग, बोर्डिंग आणि एज्युकेशन फी. जे कॅन्डिडेट्स ऑनलाईन आणि इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होतील त्यांना या इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटीची लिस्ट दिली जाणार.
आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. हे फीस जे आहे 3 ते 4 लाख हे कॅन्डिडेट स्वतः भरू शकतो किंवा सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून त्यांना या फीसची एज्युकेशन लोन दिलं जाईल. पूर्णतः एज्युकेशन लोनची पात्रता पाहून ह्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स कोर्स करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून एज्युकेशन लोन दिलं जाईल. हे मॅक्सिमम लोन कोर्स फी इतकंच असेल आणि ज्यांचं हे कोर्स पूर्ण होईल त्यांना बँकेमध्ये इंडक्ट केलं जाईल आणि या एज्युकेशन लोनचा EMI रिपेमेंट त्या कॅन्डिडेटला करण्याची सुरुवात करावी लागेल. याच्यामध्ये 5 वर्ष सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये इंडक्ट झाल्याच्या नंतर ह्या ज्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग फायनान्ससाठी जी फी आहे, ज्याचं एज्युकेशन लोन घेतलेलं आहे, ते एज्युकेशन लोन प्रिन्सिपल अमाऊंट जे मूळ कर्ज आहे ते पूर्णपणे सेंट्रल बँक ऑफ इंडिया माफ करणार. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, ऑनलाईन आणि इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर जे कॅन्डिडेट्स पात्र असतील त्यांना एक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स करायचा आहे, ज्यासाठी 3 ते 4 लाख रुपये फी आहे. ही फी लॉजिंग इन्क्लूड करतं, बोर्डिंग इन्क्लूड करतं आणि एज्युकेशन फीस सुद्धा त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. कॅन्डिडेट स्वतः हे भरू शकतो किंबहुना सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून याकरता एज्युकेशन लोन दिलं जातं. कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर बँकमध्ये इंडक्ट केलं जाईल सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आणि या एज्युकेशन लोनचा EMI रिपेमेंट कॅन्डिडेटला करण्यास सुरुवात करायची आहे. 5 वर्ष सर्व्हिस सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये झाल्याच्या नंतर हे जे एज्युकेशन लोन घेतलं होतं, जे मूळ प्रिन्सिपल अमाऊंट आहे, ती सेंट्रल बँक ऑफ इंडिया परतावा करेल, परत देईल. या कोर्समध्ये मी सांगितल्याप्रमाणे 9 महिने क्लासरूम ट्रेनिंग असणार आणि 3 महिने ऑन द जॉब ट्रेनिंग, म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये जवळपासच्या जाऊन आपल्याला ऑन द जॉब ट्रेनिंग करायची आहे. सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ PGDBI झाल्याच्या नंतर ऑफकोर्स बँकमध्ये आपल्याला समाविष्ट करून घेतलं जाईल आणि त्यानंतर प्रोबेशन पिरियड हा 2 वर्षाचा असेल. या कोर्स करत असताना 9 महिन्यासाठी क्लासरूम ट्रेनिंगसाठी बँकिंगकडून स्टायपेंड 2500 दिलं जाईल. बँकेकडून स्टायपेंड 2500 दिलं जाईल आणि ज्या 3 मंथसाठी जे ऑन द जॉब ट्रेनिंग केलं जाईल त्यासाठी 10,000 पर मंथ स्टायपेंड बँकेकडून, सेंट्रल बँकेकडून दिलं जाईल. ते असा हा 1 वर्षाचा कोर्स करीत असताना सुद्धा बँकेकडून स्टायपेंड दिलं जातं. कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर ऑफकोर्स बँकेत रुजू केलं जाईल, इंडक्शन पिरियड सुरू होईल आणि तेव्हा मी अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आजच्या दिवशी नवीन ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजर यांचा टोटल सॅलरी जवळजवळ 86,000 पर मंथ आहे. आणि इथे मी सांगू इच्छितो की असं एखाद्याच इंडस्ट्री असेल की जिथे फ्रेशर्सला पूर्णपणे अगदी 86,000 पर मंथ सॅलरी अशी दिली जाते, त्याच्यात बँका सुद्धा आहेत की ज्या फ्रेशर्सला सुद्धा 86,000 सॅलरी देते. कन्फर्मेशन ऑफकोर्स हा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स पूर्ण केल्याच्या नंतर बँकेमध्ये कन्फर्मेशन केलं जातं, एक क्वालिफाईंग एक्झाम घेतली जाते आणि हा कोर्स करत असताना IIBFचा डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स आपल्याला पूर्ण करायचं आहे. हे आपण आता पाहिलं 4th स्टेज की ज्यामध्ये कोर्स कंप्लीट करायचा आहे आणि त्याच्यानंतर प्रोबेशन पिरियड सुरू होतो. तर ह्या जाहिरातीला आपण कसं रिस्पॉन्ड करायचं आहे एकदा पुन्हा मी रिवाइज करतो आणि मग आपण ॲक्च्युली हाऊ टू अप्लाय, कसा आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे त्याकरता आपण पुढे जाऊया.
मी म्हणालो 4 स्टेज आहेत. एक ऑनलाईन एक्झाम आहे ज्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपर पण आहे. दुसरा पर्सनल इंटरव्ह्यू आहे ज्यामध्ये आपल्याला SC ST OBC ला 45% पासिंग आहे आणि जनरल आणि EWS ला 50% आहे. इथून बँकेत रुजू पूर्वी केलं जायचं, पण आता स्किल्ड ऑफिसर्सची रिक्वायरमेंट असल्यामुळे एक वर्षाचा कोर्स पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फिनान्स या करण्याकरता आपल्याला एक इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटीशी संलग्न केलं जातं, ज्याची आज लॉजिंग, बोर्डिंग आणि एज्युकेशन फी ही 3 ते 4 लाखापर्यंत आहे. हा कॅन्डिडेट स्वतः ही फी भरू शकतो आणि तो कंप्लीट करू शकतो कोर्स, किंबहुना सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून त्यांना या कोर्स फी साठी लोन दिलं जाईल, एज्युकेशन लोन. एज्युकेशन लोन पूर्ण PJDBF पूर्ण केल्याच्या नंतर आपल्याला त्याचं रिपेमेंट करायचं आहे. EMIs आपल्याला त्याचे द्यायचे आहेत. नंतर बँकमध्ये रुजू केल्यानंतर 5 वर्षे सर्व्हिस कंप्लीट झाल्याच्या नंतर बँक आपण घेतलेलं एज्युकेशन लोन मूळ रक्कम प्रिन्सिपल अमाउंट आपल्याला रिएम्बर्स करेल, परतावा करेल. त्याच्यानंतर आपण बँकेत रुजू होऊ आणि 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड तिथून सुरुवात होतो. प्रोबेशन पिरियडमध्ये आपल्याला पूर्ण पगार मिळतो, जो आज फर्स्ट स्टेजमध्ये ज्याचं बेसिक 48,860 आहे, त्याची फुल सॅलरी अराउंड ₹86,000 पर मंथ आहे. नाउ विल सी हाऊ वी कॅन अप्लाय. आपण याच्यासाठी कसं अप्लाय करू शकतो. फर्स्ट आपल्याला सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईट संकेतस्थळ जे आपल्याला खाली दाखवलं जाईल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ऑफ कोर्स इट स्टार्ट्स विथ https://centralbankofindia.co.in आणि त्याच्यानंतर रिक्रुटमेंट टॅब राईट हँड साइडला आहे. तिथे क्लिक केल्याच्या नंतर विल गो ऑन सेंट्रल बँक ऑफ इंडियाज रिक्रुटमेंट मॉड्यूल. रिक्रुटमेंट मॉड्यूलमध्ये बरेच जाहिराती आहेत रिक्रुटमेंटच्या. त्याच्यात आपल्याला क्लिक करायचं आहे ऑनलाईन फॉर क्रेडिट ऑफिसर्स, अप्लाइंग ऑनलाईन फॉर क्रेडिट ऑफिसर्स PGDBF सेंट्रल बँक ऑफ इंडिया. मला वाटतं 7-8 जाहिराती तिथे आहेत. त्यापैकी आपल्याला याची निवड करायची आहे, अप्लाइंग ऑनलाईन फॉर क्रेडिट ऑफिसर्स PGDBF सेंट्रल बँक ऑफ इंडिया. आणि मग आपल्याला एक लिंक https://ibps.online.ibps.in/CBI/CO-Jan25 अशी ओपन होईल. ऑफकोर्स या सर्व लिंक वेबसाईट आपल्याला स्क्रीनवर दाखवलं जात आहे. या ॲप्लिकेशनची फी वुमन SC ST PWBD कॅन्डिडेट्सला ₹150 आहे आणि ₹750 फॉर ऑल अदर्स प्लस GST ही ॲप्लिकेशनसाठीची फी आहे. आणि आपल्याला ज्ञात आहे की हल्ली सर्व ॲप्लिकेशन्स ऑनलाईन असतात. पेमेंट सुद्धा आपल्याला ऑनलाईनच करायचं असतं. तर हे पेमेंट सुद्धा ऑनलाईनच करायचं आहे. आपल्या फॉर्मची स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर कॉल लेटर्स सुद्धा या संकेतस्थळावर वेबसाईटवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आपल्याला उपलब्ध होतील. त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड, डेट ऑफ बर्थ वगैरे आवश्यकता असेल. आणि आपण मग या 4 स्टेप्स जे दाखवले त्यातली पहिली स्टेप आहे ऑनलाईन MCQ आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपरसाठी आपली निवड होईल. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या परीक्षेसाठी ऑलमोस्ट सर्व शहरांमध्ये एक्झामिनेशन सेंटर असतात. ती लिस्ट सुद्धा आपल्याला या वेबसाईटवर उपलब्ध होईल आणि त्यानुसार मग आपण ही परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊ शकता. क्वेश्चन पेपर MCQ किंवा डिस्क्रिप्टिव्ह तसे खूप अवघड नसतात. फक्त कंटिन्युअस सराव, प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता असते.
बराच वेळेस क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी आपल्या 8वी 9वी 10वीच्या गणित, अल्जेब्रा, जॉमेट्री त्या लेवलचेच प्रश्न असतात, पण प्रॅक्टिस करणं फार आवश्यक असतं. आणि इंग्लिश लँग्वेज तदनंतर होणारा इंटरव्ह्यू, एसे आणि लेटर हे मात्र इंग्लिशमध्येच आपल्याला त्याची उत्तर द्यावी लागतात. आणि त्याकरता ऑफकोर्स इंग्लिशमध्ये आपल्याला जास्त अभ्यास करावा लागेल, पण आपण हार्डवर्क करणारी जमात आहोत. हार्डवर्कमध्ये आणि एज्युकेशनमध्ये आपण कुठेही मागे राहता कामा नये. बऱ्याच संस्था आहेत ज्या या परीक्षेसाठी आपल्याला प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग देते. त्याच्यामध्ये एनरोल करून जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपण केल्याच्या नंतर यामध्ये यश प्राप्त होऊ शकतं. माझ्याकडून आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. या वर्कशॉप चॅनलला, यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि संपूर्ण टीमला अभिनंदन. सर्व फ्रेंड्स जे आजचा एपिसोड पाहतात त्यांना नम्र विनंती की आपण आपल्या मित्रपरिवारामध्ये, कम्युनिटीमध्ये जास्तीत जास्त व्यक्तींकडून या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्याला कोणते विषयांवर इथे एपिसोड हवेत त्याबद्दल माहिती द्या. जास्तीत जास्त लोकांना या चॅनलचा उपयोग होईल याची आपण सर्वांनी प्रयत्न करूया. आणि मी इथेच थांबतो. ऑफकोर्स आपले कुठलेही प्रश्न असतील तर आपण या चॅनलवर लिहू शकता. त्याबद्दल आम्ही सर्व उत्तर आपल्याला देण्याचा संपूर्ण प्रयत्न करू. आणि येत्या एपिसोड्समध्ये आपल्याला कोणत्या विषयावर माहिती हवी असेल ती पण आपण लिहू शकता. त्यामुळे या चॅनलला पुढे व्हॉट्सअप करण्याकरता मार्ग सापडेल. धन्यवाद. आपण सर्वांना माझा सप्रेम जय भीम आणि नमो बुद्धाय. हा एपिसोड फक्त या सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये क्रेडिट ऑफिसर्सची जी जाहिरात आलेली आहे त्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे हाच उद्देश आहे. या सांगितल्याप्रमाणे आपण पूर्ण प्रयत्न करू शकता, पण या एपिसोडमध्ये दिलेली माहिती ग्रहण करून यासाठी पूर्णपणे प्रयत्न करा. अप्लाइंग फॉर द जॉब doesn't give a guarantee of the job. We need to make ourselves eligible for the same. And I wish once again good luck, good wishes to all the candidates, all the people who are watching this workshop YouTube channel. Thank you.